कुपन वाटप अजूनही चालू आहे। ज्या महिलांना भाग घ्यायचा आहे कृपया नाव नोंदवा आणि स्पर्धेमध्ये नारायण घालतला तर सर्व महिलांना आज आपण इथे या मंचाला आपले कार्यक्रम सुखरूपपणे पार पाडू दे। आज वरुण देवांनी तर आपल्यावर कृपा केलेलीच आहे, त्यासोबत हा कार्यक्रम पाहण्यासाठी तू नको येऊ असं आम्ही त्याला आवाहन करतो आणि त्याच्यासाठी इथे एक नारळ ठेवलेला आहे आणि त्या नारळाला अनुसरून आज सातोशे काका आपल्यासाठी तो नारळ फोडतील आणि या कार्यक्रमाला आपण सुरुवात करू असं मी सांगू इच्छितो। तर काका तुम्ही हा नारळ सर्व कार्यकर्त्यांनी हात जोडा। मोरया मंगलमूर्ती ठेवून द्या चालेल। तर नारळ फोडून श्रीफळ देऊन आपण या रंगमंचाला आवाहन केलंय की आमचा कार्यक्रम योग्यरित्या पार पडण्यासाठी आम्हाला शक्ती दे। अकाळी येण्यामुळे आज आपण पोस्टपोन केला होता आणि आज तो कार्यक्रम घेत आहोत आणि आज रोखी समारंभ होणार आहे तर याची सर्व स्पर्धकांनी नोंद घ्यायची आहे। तसेच या स्पर्धेमध्ये आम्ही काही मुलींसाठीही ऑन दी स्पॉट काही गेम आहेत, लहान मुलांसाठी काही गेम घेण्याचा प्रयत्न करू, पण बघू किती वेळ साथ देते आणि तुम्ही किती साथ देता। धन्यवाद। असं म्हणतो की लाख मोलाची पैठणी थोड्याच वेळात तुमच्या समोर येणार आहे, तिला जिंकण्याआधी तिला स्पर्श करण्याचा त्याचा फील घेण्याचा की आपण यापर्यंत का भाग घेतोय आणि आपण काय जिंकणार आहोत। ती पैठणी आपल्या समोर थोड्याच वेळात येईल। ऍटलीस्ट प्रत्येकाचा तुमचा त्याला हात लागून देते फील कोणत्या प्रकारचं आहे ते तुम्हाला बघायला मिळू दे यासाठी आम्ही ती पैठणी थोड्याच वेळात तुमच्या समोर आणतोय। विजेत्या होत्या, तुम्ही पण पुढे या जरा, तुम्ही दोघी पण जरा थोडं स्टेज जवळ या, स्पर्श करा, काही हात लावून बघू शकता। हा सिल्कचा फील घ्या, येवलेवरून अनेक तास पैठणी येवल्या पैठणी आहे। स्वप्न बघाल तर ते पूर्ण होण्याचं जे चान्स आहे ती इथेच आहे, बघा आणि तुम्हाला काय वाटतंय यावर्षी ही पैठणी तुमच्या मध्ये पडेल का? पडली तर आनंदच आहे। पैठणी घरात आली तर आनंदच आहे। या सर्व वहिनीने इथे दाखवा, क्या बात है। कशी आहे पैठणी? मला वाटतं दोन लोक आपण वर्षातून दोनदा खेळूया ना होम मिनिस्टर। अच्छा, एक छोटासा प्रश्न आहे, तुमचं लग्न झालंय? बरं, लग्न किती झाले? एकदाच झाले, पैठणी एकटीलाच मिळणार आहे। तर पैठणी बघून घ्या, सगळ्यांचा मोह काही आवडत नाहीये। नक्कीच तुम्ही जेवढे आशीर्वाद द्या, म्हणजे आमची अशी इच्छा आहे जेवढे पार्टिसिपेंट होतील तेवढ्यांना पैठणी मिळेल। श्वेता टोकन घे लगेच। काय मग कसा रंग कसा आहे? आवडली पैठणी? मग जिंकून नाही ते तुमचं तुम्ही बघून घ्या। हा मागच्या साईड इथे सुंदर आहे। मग काय प्रतिक्रिया या होम मिनिस्टरसाठी? मम्मी कुठे आहे? मम्मीला बोलवा। असे खेळ खेळायचे आपल्याला, कशी वाटली? पाऊस पडला नाव घ्यावं लागेल कारण पैठणी अशी आहे, पैठणी दाखवण्याचं कारण, मूळ कारण आहे ते म्हणजे तुम्ही हा जो खेळ कशा पद्धतीने खेळा, म्हणजे बोलतात त्या पैठणीवर जीव आला तर
नक्कीच तो पिरियडही तितक्याच ताकदीचा होईल. तर मागच्या साईडला ही पैठणी दाखवायची आहे. चला काही क्षणानंतर या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. मला फक्त पार्टिसिपेंट इथे किती जर पार्टिसिपेंट जरा आहेत त्यांनी हात वरती करा बघू. भाग घेतलेल्या स्पर्धकांनी हात वरती करा. काही क्षणानंतर खेळाला सुरुवात होणार आहे. अजूनही कोणी कृपा खेळायचे बाकी असतील तर गतवर्षीच्या विजेत्या या ठिकाणी उपस्थित आहेत आणि ही पैठणी त्यांना स्पर्श करण्यासाठी इथे त्यांना मिळालेलं आहे. तर तुम्हाला काय वाटतं याही वर्षी तुम्ही पैठणी जिंकाल का? पण पार्टिसिपेट करावं अशी आमची इच्छा आहे. म्हणजे तुम्ही यावर्षी मोठा मारणार. नक्की नक्की. मन असं असावं की स्वतःबरोबर दुसरेही जिंकावेत. आणि मी थोडस राजेंद्र यांना मी इथे विनंती करतो. वहिनींचं मी मनपूर्वक स्वागत करतो. या कार्यक्रमाची सुरुवात करण्या अगोदर या महाराष्ट्राचं राज्यगीत म्हणून घोषित झालेलं पूर्ण जगभरात कुठच्याही राज्याचं राज्यगीत अजून नाहीये, पण महाराष्ट्राचं राज्यगीत आपण हे अगदी अभिमानाने सांगू शकतो. मी सर्वांना विनंती करतो सर्वांनी उभं राहायचं. कार्यकर्त्यांनी आपण या महाराष्ट्र गीताने या कार्यक्रमाची आता सुरुवात करत आहोत. कार्यकर्ते आमच्या बरोबर वरती स्टेजवर महाराष्ट्र गीत चालू असताना मागे आवाज व्यवस्थित येतोय? येत असेल तर हात वरती. हा धन्यवाद. चला तर कृष्ण सोयरा भद्रा गोदावरी एकपणाचे भरली पाणी मातीच्या घागरी हिमकडीच्या तटाराया हिमकडीच्या तटाराया गंगेचे पाणी जबाब देतीची भा सह्याद्रीचा सिंह गर्जतो सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा दरी दरी तुझला गंगला महाराष्ट्र माझा अभिमानाची लेणी फुलागी मन गटे खेळती खेळ जीव घेणी दारिद्र्याच्या उन्हात शिजला इकडाच्या घामाने भिजला देश गौरवासाठी झिजला देश गौरवासाठी झिजला दिल्लीचे तत्राखी महाराष्ट्र माझा जय महाराष्ट्र माझा जय महाराष्ट्र माझा जय
करता महाराष्ट्र माझा. छत्रपती भारत माझा देश आहे. आवाज आला नाही. भारत माझा देश आहे. मुंबई माझी जान आहे. या मुंबईत चारकोप नगरी आहे. या चारकोप मध्ये रायझिंग सन मंडळ आहे. आज या होम मिनिस्टरच्या स्पर्धेत मी कोणाशी भांडणार नाही. कोणालाही धक्काबुक्की करणार नाही. घरून कितीही फोन आले तरी मी उचलणार. आणि कितीही पाऊस आला तरी मी घरी जाणार नाही. मनापासून धन्यवाद सगळ्यांनी. आज तिकडे बघा. स्वागत करीत आहोत. पहिल्या गेमचा सुरुवात होत आहे कारण हा प्राथमिक राऊंड आहे. यामधून काही महिला ड्रॉप होतील. तर बघूया जर चान्स मिळाला तर तुम्हाला पुढेही एक जीवदान मिळू शकतं. तुमच्या समोर काही कंदील ठेवलेले आहेत. त्या ठिकाणी बघा ग्रीन कलरचा पिंक आहे आणि ब्लू कलरचा कंदील आहे. दिवाळीच्या तुम्हाला पुन्हा सर्वांना शुभेच्छा देतो. त्यामुळे ही कंदीलची थीम आहे. म्युझिक सुरू होणार. त्यानंतर तुम्हाला इथे राऊंड घ्यायचं आहे. टेबल भोवती राऊंड घ्यायचं आहे. कसं नाच. ठीक आहे. म्युझिक तितक्याच ताकदीची वाजली पाहिजे. तितक्याच तास म्युझिक थांबल्यानंतर तुमच्या आवडीचा एक कोणताही कंदील घ्यायचा आहे. कोणताही एक कंदील घ्यायचा आहे. जेणेकरून घाई करायची नाहीये की कंदील संपणार. जेवढी स्पर्धक आहेत तेवढी इथे कंदील आहेत. तुमच्या वाट्याला एक कंदील येणार. ठीक आहे. आणि या मटक्यामध्ये या कलरचे बॉल आहे. ठीक आहे. या कलरचा बॉल आहे. ग्रीन कलर आला तो बॉल ते आउट. किंवा एखादा पिंक कलर आला तर ते स्पर्धेत. कोणत्या स्पर्धक बाद होणार जर मी हा बॉल काढला तर? ज्याच्या हातात त्या रंगाचा कंदील असणार तो स्पर्धक बाद होणार. ठीक आहे. हा आता तुम्ही गोल फिरणार. आता म्युझिक वाजणार ना तेव्हा तुम्ही गोल फिरायचं. ठीक आहे. 40 मिनिट. राऊंड मोठा करा. म्युझिक थांबलेले आहे. आवडीचा कंदील घ्यायचा आहे. चला प्रत्येकाला वरती करा. वरती सगळ्यांना दिसू दे तुमच्या हातात. एक फोटो येऊ दे. छान. अच्छा क्या बात आहे. काढायचा तुला. ये तुम्ही जो रंगाचा आता या ठिकाणी पिंक बॉल आलेला आहे. तर पिंक मध्ये कोण आहे? आउट. पण हा ट्रायल राऊंड होता. आता यानंतर ट्रायल नाहीये. हा कळलेला आहे कसं काय. टेन्शन नको. ट्रायल राऊंड. ठीक आहे. आप बच गए. सगळ्यांच्या हातवरती क्या बात आहे. चला आरामात सगळ्यांना कंदील मिळणार. फायनली लक का गेम आहे. ठीक आहे. हे बघ छोटी लोक चलिए न बघता एक बॉल काढ. पिंक वाले बाहेर गेलेले आहेत आणि ब्ल्यू पुढच्या राऊंड मध्ये बसलेले आहेत. तर पहिल्या ब्लू आहे ना ते थांबा.
हा इथे ठेवून द्या. या अशा या अशी या लाईनीत आहे. हा जा ते 16 ते 30. कुठलाही एक कंदील उचलायचा आहे. झाले 15 झाले. त्यानंतर 31 to 45 रेडी राहायचंय. 31 to 45 रेडी राहा. आपापला नंबर चेक आहे मोजून घ्या. मम्मी या गेमची अट काय माहितीये तुम्हाला? अट काय आहे? अट कळलेली आहे. डान्स करत राऊंड मारायचं. ठीक आहे, कंपल्सरी आहे, कंपल्सरी. चला, चांगली गाणी झाली पाहिजेत. तुम्हाला रूल्स माहिती आहे, ट्रायल नाही आहे. ठीक आहे, चला. म्युझिक म्युझिक थोडं लांबून. वरती कंदील. मेरावाला ब्लू. सगळ्यांना एक कंदील कोणाचं राहिलं? 14 आले का? काही हरकत नाहीये. तू आपण त्याला डिस्क्वालिफाय करूया. सर्वांनी कंदील घेतलेला आहे. आता चला प्रशांत एक नंबर काढा प्लीज. थोडस जागा द्या. ये बेटा. बघायचं नाहीये. ब्ल्यू कलरचे पहिल्याच राऊंड मध्ये बाहेर झालेले आहेत. तर कोण आहे? चला आता शेवटचे 5 स्पर्धक मिळणार आहे. म्युझिक प्लीज. नाचायचंय, चालायचं नाहीये. एक एक कंदील आला पाहिजे. कंदील वरती करा. हात थोडा वरती करा. सगळ्यांना दिसू दे. बरोबर. चला प्रशांत जर थोडं मला रस्ता द्या. न बघता नंबर बॉल मारायचं. बघायचं, डोळे बंद. क्या बात आहे. ग्रीन कलरचे आउट झालेले आहेत. जे आउट झालेल्या स्पर्धकांसाठी जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. चला ग्रीन वाले थोडे बाहेर जा. बाकीचे पिंक वाले इथे. या लवकर. 31 ते 40 45. मम्मी पुढले नंबर 31 to 45 रेडी राहा. पुढले नंबर रेडी राहा. म्हणजे आपण टाइम वाचू. काउंट पण केलं पाहिजे, कारण मगाशी 14 झालेली ना. काउंट डान्स करायचं. चला डान्स करत करत आपल्याला असं खेळ. जो चांगला डान्स करेल त्याचा नंबर म्हणजे आउट होणार नाही असं मला वाटतं. तर सगळ्यांना कंदील मिळाले.
काय मग आवडीचा कलर आलाय की नशिबात? आलाय की नाही? आलाय, आवडीचा कलर आलेला आहे. पण आवडीचा नंबर आता बघूया आउट होण्याने किती होते. चला ए सुधाकर, हा आलो. डोळे बंद करू बच्चा, पटकन दे. पिंक कलरचा पिंक पॉंग बॉल आलेला आहे आणि पिंक वाले आउट झालेले आहेत. पिंक वाले वहिनींसाठी जरा जोरदार टाळ्या झाले पाहिजेत. चला डान्स झाला पाहिजे ना. जो चांगला डान्स करणार तो आउट होणार नाही. कंदीलचा जो नशिबात राहिलेला नंबर आलेला आहे. हे डोळे बंद करायचे आहेत बच्चा. हा कोणत्या कलर आहे? ग्रीन. ग्रीन आलेला आहे. ग्रीन वाले बाजू आहेत. ठेवू नका, पहिला ग्रीन वाले बाहेर जाऊ दे. तेव्हा तुम्ही ग्रीन वाले बाहेर जाऊ द्या. आधी ग्रीन वाले. पुढच्या वर्षासाठी तुम्हाला शुभेच्छा. प्रशांत कन्फ्युजन होतो. ब्लू वाल्याला पहिला ठेवू दे. हा बरोबर. ग्रीन वाले बाहेर गेल्याशिवाय ब्लू वाले ठेवू नका, लक्षात ठेवा. नंतर ते म्हणजे माझ्या आता ग्रीन नव्हता, मग काय करणार? तिकडे पहिली मस्ती करत होती मुलं, पण आता ती शहाणी बाहेर झालेली आहेत, शांतपणे बसलेली आहेत. त्यांना सांगितलंय जो शांत बसेल त्यालाच बॉल काढायला देणार. प्रशांत मला वाटतं डान्स त्या जोशात होत नाही यार. मला वाटतं चॉकलेट साबण आणले आहेत का? चॉकलेट आणलेले आहेत आले. आणि पूर्ण जबाबदारी आमची डीजे दादा त्यांच्यावरही आहे. तुम्ही छान अशी गाणी लावा. चला कोणी डेगे बसला आतमध्ये आत आहे. हा क्या बात आहे, क्या बात. चला मांडायचं नाहीये. चला. तिथे गेलंय. धक्काबुक्की करायची नाही. यांचा चांगला फोटो येते. हे बघायचं नाही बच्ची. हा डोळे बंद आणि नशिबवान आहे ग्रीन कलरचे. बाकीच्याने हातात ठेवा. ग्रीन वाले ठेवा आणि तुम्ही बाद झालेले. ग्रीन वाले बाद झालेले आहेत. बाकीच्या पुढच्या वर्षासाठी तुम्हाला थोडा वेळ नाचायचं विसरायचं नाहीये. हा होती कधी उचलायचं आहे. घ्यायला आवडीचा कलर नंतर हा ये बेटा बॉल काढायचा तुला आता. हे बघायचं नाही. बंद डोळे बंद डोळे बंद. ब्लू बॉल आलेला आहे. ब्ल्यू कलरचे जरा बाहेर जा. पिंक मध्ये जर थांबायचे. एका सोसायटीत आले होते. हा आणि म्हणून मागे कुठे यायचं ना. सगळे हरले तर एकदमच हरणार. सगळे हरले तर एकदमच हरणार सोसायटी.
चला 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 झाले 15 1 2 3 5 5 15 असायला पाहिजे. 61 to 70 पर्यंत बोलू मी. 61 to 70. 75 पर्यंत. बघा चुकून असं झालं की आता माझ्याकडे कोणतरी वगळलेला नंबर असेल, गेल्या राऊंडला जो आला नाही 14 नंबर वगैरे जे काय सगळ्यांना डान्स करायचा. नको. येस चला तर डान्स. चला चला चला. कंदील हातात घेतलेला आहे. थोडस आवडीचा कंदील. थोडस जागा द्या वहिनी. थोडं जागा द्या. चला आलेले आहेत सगळ्यांच्या हातात. 74 मी कंदील इथे 7 एक मिनिट. तुमच्या नशिबात आता हा ग्रीनच आहे. चला बघूया आता तोच आला तर आऊट, कारण लेट केल्यामुळे शिक्षा होऊ शकते. आणि ग्रीन आलेला आहे, शिक्षा झालेली आहे. बाकीच्यांनी ठेवू नका, पहिलं ग्रीन वाला. याच्यावरून एकच आपल्याला म्हणजे धडा मिळतो की कुठल्याही गोष्टीला उशीर करू नका. चला ग्रीन वाले आउट झालेले आहेत. या ग्रुपसाठी जरा टाळ्या झाल्या पाहिजेत. तू कसा छान डान्स मला करतोय. वाटतं हा सगळ्यात ऍक्टिव्ह ग्रुप वाटला ना. Yes, yes. चला तुमचं भविष्य इथे आलेलं आहे. बघायचं ना तिकडे चला एक बॉल. ब्ल्यू कलर पिंक ठेवू नका, फक्त ब्लू वाल्याने ठेवा. ब्लू वाले थँक्यू व्हेरी मच. अशा जाऊ शकता. आउट झाल्यानंतर पिंक आउट झाल्यानंतर एक मिनिट ज्यांच्याकडे पिंक आहे त्यांनी तिथे नाव नोंदवा. आता इकडे फक्त 10 वेळा रोड रोलर. रोड रोलर रोड रोलर रोड रोलर रोड रोलर 10 वेळा बोलला तर आम्ही विचार करू. ठीक आहे चालेल. 10 वेळा तुम्ही काउंट करायचं आहे. रोड रोलर बोलायचं. ठीक आहे आम्ही काउंट करतो. रोड रोलर 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 रोड रोलर. मॅडम झाले नाही. जोरदार टाळ्या. क्या बात आहे. ज्यांच्यासाठी चॉकलेट आणायचं आहे तेवढं आम्ही विचार करू असं म्हटलं. आणि नक्कीच हा विचार आम्ही केलेला आहे. तुम्हाला छान असं गिफ्ट तुम्ही हे घ्या. पुढच्या वर्षीसाठी तुम्हाला शुभेच्छा. आणि यानंतरचा ग्रुप
कंदील उचललेले आहे. चला पाहूया चला थोडासा कोणता नंबर येतो? लहान मुलीला थोडं तिकडे 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 दाखवा, कंदील तिकडे दाखवा. इकडे बघायचं नाही आपल्याला. डोळे बंद, हे डोळे बंद, डोळे बंद. हा, पिंक, ब्ल्यू, ग्रीन, तीनच कलर. तर जो जो रंग आहे ना त्यांनी कंदील घेऊन बाहेर जा. ओके. पिंक, पिंक आलेले आहे. चला पिंक वाले बाद, पिंक वाले बाद. पिंक वाले बाद आहेत. गेले पिंक वाले बाहेर गेले का? ओके. पिंक आपण डान्स करण्यासाठी नाही कंदील उचलण्यासाठी पण आलो. एक कमी वाटते, काय हरकत नाही, एक कमी आहे. ठीक आहे ठीक आहे. चला डोळे बंद. एक बॉल निकाला. ग्रीन वाले आउट आणि पर्पल वाले आलेले आहेत. फक्त ग्रीन वाले ठेवा. थोड्या किती राहिल्या? किती जणी राहिल्या? 5 आहेत ना? ओके. पाच वाल्याने सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे टाकिंग बरोबर आपल्याला नाच. राहुल लवकर या, टाकिंग बरोबर राहुल. ये, टाकिंग. चला चला. ते या. सर, आपल्या रायझिंग सन मंडळाचे अध्यक्ष यांच्या सहभागी होते, या ठिकाणी नाव घेणार आहेत. तर तिकडे बघून त्यांनी नाव घ्यायचं. गळ्यात मंगळसूत्र डोरलं, राजेशरावांचं नाव माझ्या हृदयामध्ये कोरलं. जरा राऊंड मोठा करा, राऊंड मोठा करा प्लीज. बघूया कोणाचं नशीब उजळून जाते. डोळे बंद. पिंक, ब्ल्यू, पिंक. पिंक वाले कोण आहेत? आउट 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 आउट. आउट. चला आता तुम्ही कंदील घेऊ शकता. त्यानंतर 1062 1020 रेडी राहायचं. 106 ते 130 120 पर्यंत इकडे आलेत का? 106 ते 120. काव्या यांचं नशीब उजळलं सगळं. डोळे बंद करा बरं. काव्याचं पूर्ण नाव नंतर सांगायचं. डोळे बंद. आणि ब्ल्यू कलरचे बाद झालेले आहे. अरे वा, फायनलिस्ट. हा या तुम्ही वहिनी, तुम्ही इकडे या. तुम्हाला यांचाही नशीब उजळतं का बघूया. आम्ही विचार करू. जर तुम्हाला जमलं तर आम्ही पुढे विचार करू. अच्छा, याला माहिती घ्या प्लीज. सुद्धा करा.
कसं म्हणजे तुम्हाला फक्त हा आणि ना बोलायचं. इझी आहे ना? बोलून दाखवा. हा ना. आता हा बोलताना कसं करायचं आहे? हा ना. ठीक आहे? नीट असं कंटिन्यू बोलून नका. हा 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 ना. अरे क्या बात आहे. इंग्लिश काय झालंय. आणि संगीत खुर्ची नाहीये, नाचायचं आहे. चला पाहूया तर कोणाच्या नशिबात कोण दाखवलेला आहे. सुधाकरजी, भाऊजी एकाना यांचा नशिबाचा हा ग्रीन वाले आवड झालेले आहे. आणि फक्त ग्रीन वाल्यांनी कंदील खाली ठेवा. फक्त हा आज रात्री घरी राहा. चला आवडी घरी घेऊन जायचं नाही, एवढेच आहे बस. हा चला सुधाकरजी, सुधाकर भाऊ एक नंबर काढा. वहिनीने आउट केला. आता काय कोणता एक नंबर येते? गौरी ब्ल्यू कलरचा या ठिकाणी स्मिता फूडचे स्मिताजी या ठिकाणी आउट झालेले आहे. उद्या काय माझ्या नाश्त्याची सोय नाहीये. पहिला आपण म्युझिक चालू करू. कंदील उचलायला लागेल. पहिला राऊंड पूर्ण होईल. चला नाच की. चला तर आपण बॉल काढूया. या मडक्यामधून कोणाचं नशीब पुढच्या राऊंड साठी जाते ते पाहूया. या ठिकाणी आमच्या पिंक वाले आउट झालेले आहेत. कंदील ठेवायचं, बाकीच्यांनी हातात धरून ठेवा. पिंक वाले किती जण आउट झाले? पिंक वाले ठेवा इथे आणि बाहेर जा. तुमच्या आधी घ्या तर आवडीचा कलर. डोळे बंद करायचं. हे बाबा मी नाही, सुद्धा नाही तर घरी वाढले. तुझा ग्रीन कार्ड हे बघायचं नाही रे. फक्त ग्रीन वाल्यांनी खाली ठेवा. चला चला. हा जे शेवटचे 5 आहेत त्यांनी जरा इथे यायचं. जरा तुमच्यासाठी आपण पुढच्या राऊंड मधून एक एक्स्ट्रा घेऊया. म्हणजे आता मधून येस. आता एक छानस आपण प्रत्येकाला असं वाटत असतं की आयुष्यात आपण आनंदी राहावं. बरोबर. आनंदी राहण्यासाठी आपल्याला अगदी हसून म्हणजे होतं ना, हसून जग जिंकायला पाहिजे आणि हसून आयुष्य जगायला पाहिजे. आता मी तुम्हाला काउंट करा. 1 2 3 4 हसायला स्टार्ट करायचं. 1 बोलले की तुम्ही एकदा हसायचं. तुम्ही 2 वेळा. कसं
तुम्ही 3 वेळा, तुम्ही 4 वेळा कंटिन्यू करायचं. ठीक आहे. हा तर मला भरपूर काम असतं. ही 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 लाजायचं नाही, हसायचं. लाजायची स्पर्धा आहे. नाही, हसायला सांगितलं. त्यांच्यापेक्षा जास्त सायलेंट मध्ये असतात त्या. मला पण हसायला येतंय. बकरीची आठवण झाली. तर रामायण आठवलं असेल आता. बरोबर. शेवटच्या या 4 स्पर्धकांसाठी जरा जोरदार टाळ्या. धन्यवाद. छान असलं. डोळे बंद. हे 3 राहिलेले कंदील आहेत ना, याला बाद झालेल्यांनी कोणी हात लावू नका, तर त्याची धार बंद उच्चार असेल. तर बॉल काढूया. वर बघ. ऊपर देखो. डोळे बंद. हा, क्या बात आहे. ब्ल्यू कलरच्या कंदील वाले आउट झालेले आहेत. जोरदार टाळ्या. कंदील खाली ठेवा आणि तुम्ही परत उच्चार. पिंक काढेल आपण. पिंक डोळे बंद कर. हा, त्यातला एक बॉल काढायचा. एवढ्या वरती नको बघू, खाली पडशील. ग्रीन कलरचे कंदील वाले आउट झालेले आहेत. ग्रीन कलरचे पुढे आहेत. ग्रीन वाले ठेवा. पिंक वाले पास झाले. 3 आहे. ती पिन एका हाताने ओपन करायची आहे. एका हाताने ओपन करायची आहे. ठीक आहे. आणि त्यामध्ये ओवायचं आहे. एका हाताने बंद करायचे आणि बाहेर ठेवायचे. जे एका मिनिटामध्ये जास्तीत जास्त बांगड्या बाहेर ठेवणार तो विनर, म्हणजे पुढच्या फेरीमध्ये तो जाणार. ठीक आहे. 12 मागे आणि त्यांना आव्हान करण्यात आलंय की ती मुलांना थोडी बाजूला मागच्यांना दिसू दे. बाजूला उभे राहा. तर त्यांना चॅलेंज असं आहे की तुम्ही एकाच हाताने पिन उघडायचे आणि एक बांगडी गुंतून पिन पुन्हा बंद करायचे आणि तिथे जागेवर ठेवायचे. ठीक आहे. स्टार्ट करूया. हा खेळ आता रंगणार आहे. रेडी. थोडं पसरवून ठेवा. श्रीनिवास गॅस सुरुवात करायची. 1 मिनिट. एका मिनिटाचा टाइम आहे. सांगितलंय त्याला. 1 2 सुरू. सगळ्या टाळ्या वाजवायच्या. एका हाताने 2 हाताने नाही. 2 हाताने नाही. दुसरा हात मागे घ्या. स्टॉप. हा नाहीये. 6 इकडे
तीन 1 2 3 4 ओके 1 2 3 4 ते तिकडे 3 दिसत आहेत आणि मला तिकडे 3 दिसत आहेत. तर मला वाटते या वहिनी पुढच्या राऊंड मध्ये गेलेल्या आहेत. वहिनींसाठी जरा जोरदार टाळ्या झाल्या. काय तुमचं नाव? प्रेरणा उगीच थांबणे बोलतात, उगीच थांबणे म्युझिक थांबली फक्त मला वाटतं. तुम्हाला सिटी बोललो ना. तर शेट्टी कडे लक्ष द्यायचं. एक मिनिट साईडला साईडला एक मिनिट साईड प्लीज. हां श्रीनिवास म्युझिक. एक हात पाठीमागे, एक हात पाठीमागे. जरा टाळ्या होत नाहीये तुमच्याकडून काय. चला शेवटच्या 10 स्पर्धकांमध्ये ही फायनल सेमीफायनल. कोड्या सहा फायदा गेला. एक हात मागे घ्या कृपया, तुमचा एक हात मागे. हे सर साईडला साईडला प्लीज. समोर असला ना की तो टच होतो मग. 1 2 शेवटचे 18 सेकंद. 15 12 11 10 9 8 6 5 4 3 2 1. हातवर. चला काउंट करा. परीक्षक या ठिकाणी आहेत. बाजू मधून बाजूला. 7 7 7 7 5 4 3 2 आणि 7 नंबर कोण आहेत? या वहिनी जिंकलेल्या आहेत. 111 नंबरच्या वहिनी जिंकलेल्या आहेत. काय नाव तुमचं? मेंदू मॅडम या ठिकाणी जिंकलेल्या आहेत. पुढच्या फेरीत गेलेल्या आहेत. त्यांच्यासाठी जरा जोरदार टाळ्या. धन्यवाद. पुन्हा एकदा हात घे. शेवटचे 5 आता या लवकर. कोण आहेत शेवटचे 5? मागे तुमच्या तिथे डिश तुमचे पिन ठेवलेले आहेत. एक क्लिप आहे. धावत जायचंय. एक क्लिप घेऊन यायचा. एकच सगळे नाही आणायचे. एक क्लिप इथे लावायचा आणि जेवढे तुम्ही क्लिपची लाईन बनवाल तो विनर. ठीक आहे. हा एक लावत जायचं. पहिला त्याचा पूर्ण होतो ना प्रशांत 12 जात आहे. हा जो पहिला कंप्लीट करेल तो विन. किंवा एका मिनिटात ज्याचे नक्की काय ते सांग. एकच मिनिट आहे. अरे एका मिनिटात तेवढे 1 मिनिटाचा वेळ आहे. जो जास्त चाप आणेल लावेल. एका वेळेला एकच आणायचं आहे. तुमचं डिश बघून घ्या अगोदर. डिश बघून घ्या तुमची. एनी कलर एक हाताने. कोई भी कलर चला स्टार्ट करूया. खाली गेले तुम्ही लाईन
दुसऱ्याच्या ताटात हात 2 3 चला सगळ्यांनी जरा टाळ्या वाजवा फटाफट. अरे बापरे. हा हा पडू नका जाऊ देत पुन्हा आणा नवीन आणा. अति घाई संकटच नाही. जरा टाळ्या. हा कोणाला सपोर्ट आहे जरा सपोर्ट करा. अरे क्या आवाज आहे. अरे आरामात आरामात. अरे बापरे. अरे चालू व्हायचंय. स्टॉप 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 स्टॉप. 1 2 3 4 5 बॉल. हे कोणाचे आहेत. विना पाणी 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 केतन केतन पाणी 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 पाहिजे. हे पाणी ते पाणी जिंकल्या जिंकल्या आता नको पाणी. तू प्रॅक्टिस करा पाहिजे क्रिकेट कसे खेळता. असा बोटाला उचलायचा आहे. डाव्या हाताचा उजव्या हातात उजव्या हाताचा डाव्या हातात नाही. हे असं हा असं घेऊन ह्यात असं असं घेऊन असं. ग्लास पडला नाही पाहिजे. ग्लास पडला तर मग झालं. ग्लास पडला की मग ग्लास पडला की हे घरी सिंगम खाल सिंगम आणि ग्लास शिकवायचा. ठीक आहे. शिट्टी वाजल्यावरच चालू करायचं आहे. शिट्टी वाजल्यावरच. कोणाचा ग्लास पडला हात उलटा आहे आपल्याला ग्लास ठेवावा लागणार. ओके त्याची काळजी घ्या. राजू ग्लास कोणाचा पडला तर आपल्याला त्यांच्या हातावर ग्लास ठेवायचा. मी इथे राहतो. कॉन्सन्ट्रेट 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 कॉन्सन्ट्रेट. नाही 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 पडला की गेला. पडला की गेला. हळू हळू हळू. यामध्ये गाणं पण मस्त आहे. हळू हळू. क्या बात आहे. तुमचे वाटण ठेवा. आमची वाटेल. चला एक मिनिट एक मिनिट. स्टॉप 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 स्टॉप. 16 16 17 माझ्या पण होते ना थोडे. हाताने 16 17 17 16 16 16 आणि 17 17 रुपाली. हे नाव घेऊ. चला रुपाली आहेत तर गेल्या वर्षी आमच्या कृपा स्वामीची वाद्यवृंदाची आणि माझी सौभाग्यवती या ठिकाणी आहे. तर नक्कीच अटीतटीची अगदी हे होती. तर मी तिला सांगतो की एक छान अशी गवळण होते. सर्वप्रथम रायझिंग सन्सच्या मुलांचं खूप खूप धन्यवाद. ते इथे जे मेहनत करून एवढं मोठा कार्यक्रम काय म्हणतात राबवत आहेत गाजवत आहेत त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद. आता मी गवळण सादर करते. गवळण नाही मी लावणी सादर करते. चालतंय. झाल्या तिन्ही सांजा करून शिणगार साजा. झाल्या तिन्ही सांजा करून शिणगार साजा. वाट पाहते मी ग येणार साजन माझा. वाट पाहते मी ग येणार साजन माझा. झाल्या तिन्ही सांजा करून शिणगार साजा. वाट पाहते मी ग येणार साजन माझा. वाट पाहते मी
मीही सुद्धा खरोखरच आभार व्यक्त करतो. रायझिंग सनने आम्हाला खूप मोठी ओळख दिलेली. तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या मागे तिथे बॉल ठेवलेले आहेत. प्रत्येकाला 3-3 बॉल आहेत, बरोबर. जे स्पर्धक त्या ठिकाणी या पेन्सिलने बॉल उचलायचा आहे. काय करायचं आहे, पेन्सिलने हात लावायचा नाही आहे बॉलला हात लावायचा नाही. पेन्सिलने बॉल उचलायचा आहे. आणि सुधाकर जरा दाखवेल ना, सुधाकर 1 मिनिट, किंवा एक बॉल घेऊन नाही इथेच दाखवेल ना. असा बॉल उचलायचा आहे आणि इथे या टेबलवर ठेवायचा. ठेवला काय, इथे आणला, टच केला, बस इथे आणून टच करायचा. तो बॉल पडला तरी चालेल, काही हरकत नाहीये. ठीक आहे, तुमच्यासाठी. पण रस्त्यात जर आणताना पडला तर तो नेक्स्ट बॉल द्या, आमचे कार्यकर्ते उचलून तो त्या जागेवर ठेवतील. जर एखाद्याचा बॉल पडला तर तो पुन्हा त्या डिश मध्ये नेऊन ठेवण्याची जरा जिम्मेदारी या कोणाला अडथळा झाला पाहिजे नाही. ठीक आहे, एकच मिनिट आहे तुमच्याकडे. सुरुवात करूया. सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. श्रीनिवास रेडी. 1 2. अरे बोला ना, काय चाललंय? खूप सरळ शुभेच्छा. तुम्ही पुढच्या फेरीत गेलेला सरळ आहेत ते तुम्ही उलटी करायचे. असं उलट करायचं या ठिकाणी असं. डिफिकल्टच पाहिजे ना. तुम्ही असा सरळ ठेवायचा. टेबलच्या कोपऱ्यावर जर तुम्ही ट्राय केलात ना तर ही गोष्ट होऊ शकते. हे बघा, टेबलच्या कोपऱ्यावर ट्राय करा. पण त्याच वेळेला तुमचे आता श्रीनिवास रेडी. 1 2 3. क्या बात आहे, जरा जोरदार टाळ्या. एकच हात, दुसरा हात मागे घ्या, एकच हात यूज करायचा आहे. नाही पुन्हा ट्राय करा. काही करू नका. दुसरा हात लावायचा नाही. दुसरा हात लावला तर आऊट. दुसरा हात लावला. क्या बात आहे. ग्लास खाली पाडू नका. घाई करू नका. बरोबर आहे. स्टॉप. यांचे पडलेले आहेत. तू उभे केलेस तर ठीक आहे. किती थोडंसं मोजून घ्या. ज्यांचे उभे आहेत ना उभेच आहेत तेच तर या महिन्यात जिंकलेले आहेत आणि शेवटच्या 10 मध्ये त्यांचं पदार्पण झालं. 1 2 3. टेबलच्या खाली पडलं तर आउट. यांचे झाले पूर्ण, टायमिंगच्या आधी झाले. यांचे 10 कंप्लीट झालेले आहेत. तर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या वहिनींसाठी. मला वाटते कदम वहिनींसाठी जरा जोरदार टाळ्या. मला वाटतं पुन्हा एकदा
या मनाचं सलग दुसरं वर्ष आहे की हे सेमीफायनल मध्ये पोहोचलेले आहेत. जरा पुन्हा एकदा जोरदार टाळ्या रायझिंग सन खेळ पैठणीचा. सगळ्यांनी तिकडे कॅमेऱ्याकडे छान. हा सगळ्यांनी तिकडे कॅमेऱ्याकडे छान. हा फुगा तुम्ही असं उडवा. एक ग्लास गेलं तर मी आणून देतो. तुम्ही हाताने पकडा, काही हरकत नाहीये. परत उडवायचा, परत पकडायचा. ठीक आहे, हाताने पकडायचा. दोन्ही हाताने पकडा. एका वेळेला एकच ग्लास. प्रशांत दोन्ही हाताने ग्लास लावायचा नाहीये. बॉल तुम्ही जरा मागे जा, कारण फुगा जर खाली पडला फुगा खाली पडला नाही तू उभा राहा. म्हणजे फुगा आजूबाजूला गेला तर त्यांच्यापर्यंत पोहोचू. हा जरा तुम्ही त्याला उशिरा हा देऊ शकताय तुम्ही. हा चालेल, देऊ शकता. तिकडे कोण नाही आपला, तिकडे प्रशांत तू आहेस का? हा ठीक आहे. ओके फुगा त्यांना रिटर्न तुम्ही देऊ शकता. थोडं सगळं करू शकता. या बाजूला आलं तर मी दे. तुम्हाला कळलं का कसं करायचं? पिरॅमिड पाडू नका. चला स्टार्ट करूया. 1 2 3. हे पकडायचं नाहीये. नाही 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 नाही. नो 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 नो. 2 ग्लास नाही. परत थांबा. स्टॉप स्टॉप. जर हातात पकडून ग्लास टाकला तो काउंट करायचं नाही. हा एकच तर करायचंय. आता जर परत चूक झाली तर मग कदाचित डिस्क्वालिफाईड करावं. हा हाताने पकडू नका आता. चला 1 2. श्री बाजूला रे, श्री बाजूला. वा 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 वा. टाळ्या झाल्या बरं. टाळ्या. क्या बात आहे. वरती वरती वरती. हा वरती बसला. आरामात. काकी यो बघू घ्या. घरी घेऊन जाऊ का? सोडून जा. चला तर प्रेक्षकांना बघू दे. थोडं मुलांनी असे बाजूला प्रेक्षक. पहिल्यांदा होम मिनिस्टरच्या कार्यक्रमामध्ये टॉस होतोय. पहिले हाफ करके. हा पाठवलेले आहेत आणि आलेले आहेत. छापा आलेला आहे. तुला काय हा चला तुम्ही त्या साईडला या. इकडे समोर बॉल आहे तेवढेच काउंट होणार. 45 मिनिट्स मध्ये सगळ्यात एक राऊंड पूर्ण होणार. तेवढं होणार. एकच मिनिट आहे तुमच्याकडे. मिनिट लावत नाही मग आपण. एकच मिनिट. त्या मिनिटात जे काय होणार ते. चला जरा मागे वा. चला म्युझिक छान वाजली पाहिजे जरा प्लीज. चला स्टार्ट करूया. श्रीनिवास रेडी. 1 2 1 2 3 4 5. गेले दोन्ही गेले. नाही करू नका. जरा टाळ्या. हा
डिस्क्वालिफाय झाला तिकडे. एक डिस्क्वालिफायर, बाकी सर्व इन झालेले आहेत आणि फायनल मध्ये पदार्पण झालेले आहेत. हा पण डिस्क्वालिफायर, हा पण 20 ग्लास हे केलेले आहेत. आणि दुसऱ्या बहिणींचं तुम्हाला पुढच्या वर्षीसाठी तुम्हाला धन्यवाद. माझं नाव वेदिका विनोद बेंद्रे. मी 153 विघ्नहर्ता सोसायटीमधून आहे आणि मी आता नाव घेते. जेजुरीचा खंडोबा, तुळजापूरची भवानी, विनोदचं नाव घेते मी, त्याची अर्धांगिनी. जोरदार टाळ्या आहेत. बादली डोक्यावर आहे बरोबर. यांच्याकडे 1 मिनिट आहे फक्त. 1 मिनिटामध्ये तुम्हाला काय करायचं आहे? हा, बलून उडवायचं आहे आणि तुमच्या बकेटमध्ये हा बलून गेला पाहिजे. एकदा गेला की पुन्हा काढायचा. 1 मिनिटामध्ये जास्तीत जास्त बलून तुम्ही बकेटमध्ये दिला तो विनर असणार आहे. यांच्या तुमोत गेम आवडला असेल तर जरा जोरदार टाळ्या. यांचा तुमोत अशा विनोद आणि चेतन होत. विनोद या साईडला आणि तिकडचं बकेट उचलायची नाहीये, बकेट उचलायची नाहीये. श्रीनिवास टाइम मोजणार आहे आणि रेकॉर्ड करून घ्या. हा गेम मिळणार नाही. 1 2 1. इथे 1 झालेलं आहे. हा, उचलायचं नाही वरती. इथे किती? टॅप करायचं. नाही. बादली उचलायची नाही. भांडी उचलू नका. 4 बॉलला टॅप 4-2 5-2. क्या बात है. 3 जरा टाळ्या. 6 नाही 6. क्या बात है. 4-6. क्या बात है. 7-6. 10 9 8 7-6. 7 6 5 4 3 2 1. किती? 6 आणि इथे मला वाटते 8 आहे. मग गेल्या वर्षी हुलकावणी दिली होती पैठणीने, तर या वर्षी ट्राय करेल. नक्कीच पुन्हा प्रयत्न होणार आहे. तर यानंतर पुढचे 2 स्पर्धक या. तिथे समोर बॉल ठेवलेले आहेत. 6 बॉल आहेत. ठीक आहे. ते बॉल पायात घ्यायची, दोन्ही पायात, आणि चल रे भोपळ्या तुडुक. त्या रशीच्या पार न्यायचे आणि धावत द्यायचं. परत दुसरा बॉल घ्यायचा, पुन्हा रशीच्या पार न्यायचा. जाणार ना? जाणार. ठीक आहे. हा बॉल तुम्ही पायात पकडा. हा असं. चला 1 2. परत तिथूनच. मागे. हा इथून मागून. हा पुन्हा तिथून. मारायचं नाही बॉल. ठीक आहे. 142 वहिनी, तुम्ही आता फायनल मध्ये आलेले आहात. तर एक पाऊल फक्त मागे आहे. त्या तुम्ही जी पैठणी पाहिली होती त्या पैठणीचे फक्त 1 पाऊल मागे आहे. तो तुम्हाला कसं वाटतंय फायनलला बसून? खूप छान वाटतंय.
आणि पैठणी मी घेऊनच जाणार यावर्षी. गेल्या वर्षी सेकंड राऊंडलाच गेली मी ना, यावर्षी मी घेऊन जाणार. गेल्या वर्षी सेकंड राऊंडला आउट झाल्या होत्या, तेव्हा त्यांनी ठरवलं होतं की पुढच्या वर्षीची 2025ची पैठणी हे घेऊन जाणार. आणि नक्कीच हे स्वप्न पूर्ण व्हावं हीच मी बाप्पाची प्रार्थना करतो. आणि तुम्हा सर्व फायनलिस्टला पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. आणि पुढील गेम जे पाडणार, हा थांबा तुम्हाला ते दिसणार आहे, ज्या जास्त क्लिप डोक्यावरून पाडणार स्वतःच्या त्या जिंकणार आहे, बरोबर की नाही? तर यामध्ये चिटिंग होऊ नये म्हणून आपण प्रतिस्पर्ध्याच्या डोक्यात जास्तीत जास्त जोरात अगदी चिमटा ते चला बच्चनो जरा साईडला व्यवस्थित लावा, जेणेकरून फटाफट लावा. चला ते बुधा बरोबर ते नाही इथे घे. अरे हा रे अशा फोटोग्राफर यांच्यासाठी चांगला फोटो काढून घ्या. एवढा चांगला मेकअप कधी नाही केला नसेल असं मला वाटतंय. आणि किती बघा मनाने सगळ्यात रंगतदार खेळ आहे या वर्षीचा. आप दोनों फ्रेंड हो क्या? एक ही सोसायटी में एकाच सोसायटीत भांडण लागलेले आहे. हे चला हे शूटिंग जरा मागे मागे. तुमच्याकडे 1 मिनिट आहे. फक्त इन्शुअर करा की ज्याचे क्लिप लवकर संपणार ते जिंकले. सर माकडे पे मत अडतो, थोडा पीछे रहो. अशा एक अट आहे की डोकं या टेबलला आपटायचं नाहीये. यामध्ये कोणाला इजा झाली तर फक्त जबाबदारी त्यांच्या नवऱ्यांची असेल. ठीक आहे, हे घरचा नंबर घेऊन ठेव रे, नंतर पोचवायला लागेल ना. डॉक्टर आवटे आहेत, थोडं मागे कर ना. हा जरा मागे. प्रशांत भाऊजी यांना मागे येऊन दे. हात त्यांचा पकडून धर. हा हा कारण गाणं वाजणार आहे, भेटलंय ना. जबरदस्त गाणं आहे. सगळ्यांनी या गाण्यावरती नाचायचं आहे. 1 2 पाणी 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 पाणी. अच्छा अच्छा तुम्ही दोघी या. हा गेम खेळायची जर कोणाची इच्छा असेल तर हात वरती करा. मला पाहायची असेल हा गेम हात वरती करा. फायनल जर ह्या गेमने झाली तर तुम्हाला कसं वाटेल? फायनल जर ह्या गेमने झाली तर तुम्हाला कसं वाटेल? छान वाटेल. पण हा गेम आपण करूया अजिबात नाही. आणि मगाशी तुम्ही म्हटल्याप्रमाणे जिंकूनच जाणार. आणि ज्या झपडलेल्या गाण्यावरती मॅडमने खूप सारा छान झपटवून म्हटलं. खरोखर आपणही पाणी मागावं असं वाटलं. कसं वाटलं? गेम आवडला?
डोळ्यातून पाणी आलं, रडायला लागले. आता आवडलं, पाण्याला बसलं ना. हा आणि यानंतर रुपाली इथे फायनलला बसलेले आहे. मला वाटतं पहिल्यांदा कसं वाटतं फायनल येऊन? मी ॲक्च्युली पार्टिसिपेट नाही करणार होती, मग स्मिता बोलली जा करून, म्हणून मी आली, पार्टिसिपेट केलं आणि आता 5 मध्ये आली आहे. पहिल्या 5 मध्ये आलेल्या आहे. हाँ आप तुम्हें संगा कि फाइनल कैसा लग रहा है कि ये होम मिनिस्टर का जो प्रोग्राम यहाँ पे हो रहा है और इस प्रोग्राम में आप फाइनल में आ चुके हैं, तो कैसा लग रहा है कि आप ये पैठनी है वो आप जीत सकते हैं? हाँ जीत सकते यांच्यासाठी जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आणि तुमची काय इच्छा आहे की जर ही पैठणी जिंकलात तर पुढे काय? पुढच्या वर्षी परत पैठणीची ट्राय करणार, पण असं म्हणत नाहीये की भाऊजी जर जिंकले तर फराळाला या, दिवाळीचं फराळ अजून संपलेलं नाहीये. एकट्याला नाही, ही कार्यकारिणी मंडळी आहे, जे सर्व पाहुणे आहेत, सर्वांना बोलवावं लागेल. तर या सर्व 5 फायनलिस्टसाठी एकत्र सर्वांनी जोरदार एकत्र टाळ्या झाल्या पाहिजे. हॅलो. अच्छा, सर्व मुलांनी 1 मिनिट. अच्छा, तुम्हाला एकदा बघा, आमच्याकडे दुसरे रीळ नाहीये, त्यामुळे जर तुम्ही मिस्टेक केल्यात ते बाहेर. रीळ संपेपर्यंत तुम्हाला खेचायचंय. हा शेवटचा टप्पा आहे, पैठणीच्या खूप जवळ ठीक आहे. आहे तुम्ही. 10 मिनिटात तुम्हाला पैठणी मिळणार आहे. सगळ्यांनी एक काउंट करूया. हा, थोडं मागे राहा ना प्लीज, थोडं त्या साईडच्या दिसत नाही, थोडं मागे. सगळ्यांनी काउंट करूया. 10 लास्ट गेम, 9 8 7 6 5 4 3 2 1. दीपाली विनोद दुर्वे बहिणी इथे जिंकलेले आहे. तुमचं मनापासून अभिनंदन. आणि बोलण्याप्रमाणे जी त्यांची इच्छा पूर्ण झालेली आहे. थोडक्यासाठी पैठणी हुकलेली आहे. पुढच्या वर्षीसाठी तुम्हाला शुभेच्छा. यानंतर ज्या क्षणाची आपण वाट पाहत होतो,
म्हणजे खेळ पैठणीचा या कार्यक्रमामध्ये ज्या वहिनींनी गेल्या वर्षी जी इच्छा त्यांची पूर्ण नाही झाली ती इच्छा ह्या वर्षी पूर्ण झाली आणि त्या वहिनींना मी इथे आमंत्रित करतो. ही पैठणी भूषित करतो. त्यांनी छान असा उखाणा घ्यायचा आहे आणि ही पैठणी इथून रायझिंग सन क्रीडा मंडळाचे होम मिनिस्टरच्या मानकरी ठरलेले आहेत. दीपाली फुर्वे यांच्यासाठी जरा जोरदार टाळ्या. मी भूषणजी विचारे यांना विनंती करतो की त्यांनी ही पैठणी त्यांना अर्पित करायची आहे त्यांच्या हस्ते. ही पैठणी देण्या अगोदर त्यांनी त्यांचे 2 शब्द महिलांपर्यंत पोहोचू दे, सर्वांपर्यंत पोहोचू दे. ही स्पर्धा कशी वाटली, तुमची काय इच्छा होती आणि पुढच्या वर्षी काय तयारी असेल? सर्वप्रथम रायझिंग सन क्रीडा मंडळाचे खूप खूप आभार, मनापासून धन्यवाद. खूप छान प्रकारे तुम्ही अरेंजमेंट करता आणि खूप छान वाटतं. एवढे सगळे गेम वगैरे खूप छान, मनापासून म्हणजे आनंद वाटतो असा. आणि गेम्स जे ठेवताना ते पण करण्याचा खूप म्हणजे अशी इच्छा निर्माण होते की खरंच आपणही हे कम्प्लीट करूनच दाखवलं पाहिजे असं. आणि माझी गेल्या वर्षी मी सेकंड राऊंडमध्येच आऊट झाली, तेव्हापासून मी ठरवलं होतं की मी म्हणजे पुढच्या वर्षी मी जिंकूनच दाखवणार म्हणून, आणि ते मी पूर्ण केलं आणि मला पैठणी मिळाली. मनापासून धन्यवाद. आणि डीजे मास्टर जरा होम मिनिस्टरचं गाणं झालं पाहिजे, कारण ही पैठणी उखाणा बरोबर उखाणा झाला पाहिजे. नक्कीच तुम्ही जिंकलेले आहात. तर मला वाटते ही पैठणी घेतल्यानंतर तुझी जबाबदारी आहे वहिनींना उचलून द्यायची. चला तर होम मिनिस्टरचं गाणं आणि ही पैठणी हा उखाणा अगोदर. शिवरायांसारखा पुत्र धन्य ती जिजाऊंची खुशी, विनोद रावांचं नाव घेते होम मिनिस्टरच्या दिवशी. क्या बात, क्या बात, क्या बात. तर ही पैठणी जाते ती म्हणजेच थोरवे वहिनींना जोरदार टाळ्या. क्या बात आहे. खूप साऱ्या शुभेच्छा. तुम्ही ही पैठणी पाहू शकता. नक्कीच ही पैठणी तुम्ही पुढच्या वर्षी होम मिनिस्टरच्या कार्यक्रमाला घालून यायची आहे. ऐका ना, तुम्ही ते रील खेचताना काहीतरी म्हणत होतात, मला ते काय होतं? मी म्हणजे श्री स्वामी समर्थ एवढंच म्हणत होते, कारण घरून निघताना खूप उशीर झालेला. तर ह्यांचं काय लवकर निघा उशीर झालाय म्हणून. तर मी मला तिथूनच ठरवलं होतं, माझ्या म्हणजे त्या घरासमोर स्वामींचं मंदिर आहे, तर मी तिथूनच निघताना म्हटलं उशीर झाला तरी चालेल पण पैठणी घेऊनच येणार. तर स्वामींनी तरी माझी इच्छा पूर्ण केली. आणि मग जसं तुम्ही म्हटलं की बाबा मी मागच्या वर्षी ठरवलं होतं की मला जिंकायची आहे, हा तुमचा जो कॉन्फिडन्स होता, ह्या कॉन्फिडन्स बद्दल तुम्ही काय बोलाल आणि त्याला तुम्ही कसा बिल्ड केलं? म्हणजे जो तुमचा कॉन्फिडन्स होता मगाशी. गेल्या वर्षी माझी खूप इच्छा होती पण त्याप्रमाणे मला नाही खेळायला मिळालं. मी सेकंड राऊंडमध्येच आऊट झालेली. तर मग यावर्षी मी ठरवलेलं की मी घेऊनच निघणार म्हणून पैठणी. तर खूप छान वाटते. आणि भूषण दादाचे पण खूप सारे धन्यवाद. ते कार्यक्रम आयोजित करतात ना, खूप छान वाटतं, मनालाही समाधान मिळतं. थँक्यू. असेच कार्यक्रम तुम्ही घेत जा. अभिनंदन तुमचं, खूप खूप अभिनंदन. और अभी तो रुको, क्लाइमैक्स अभी बाकी है.